नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वाद चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आज ना हिवाळा स्पेशल डिंक मेथीचे लाडू बनवायचे होते. तर बघा, इथं मी खारीक खोबरं भाजून दळून आणलं आणि गहू पण मी भाजून दळून आणलेत. तर इथं मी सगळं साहित्य काढून घेतलं. आता इकडे अळीव, गोडांबी, खरबुजाच्या बिया, काजू, बदाम, मखाणा, तीळ सगळं साहित्य असं हलकंसं असं भाजून घेतलं. आता जी मेथी होती ना, ती मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेतली आणि तेल घालून भिजत घालून घेतली. आता सगळं साहित्य आपलं भाजून झालं आहे की मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक वाटून घेतलं. आता इकडे कढईमध्ये तेल घालून घेतले. आता तेल तापलं की डिंक घालून हलका होईपर्यंत तळून घेतला. डिंक आपला तळून तयार आहे. आता मोठ्या मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक असा हा डिंक वाटून घेतला. आता इकडे कढईमध्ये तेल घालून घेते. हवं तसं तेल घालून गूळ घालून वितळून घेतला. आता इकडे बघा, सगळं साहित्य मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं होतं. जे मेथी बारीक केलेली होती ना तेलामध्ये, ते पण मी यात घालून घेतली आणि दोन्ही हाताच्या साह्याने मिक्स करून घेतलं. खारीक खोबरं जे बारीक केलेलं होतं ना, ते पण मी यात घालून सगळे जिन्नस एकत्र करून घेतलेत. आता सगळे जिन्नस एकत्र झालेत की गूळ आणि तेलाचं मिश्रण यात घालून घेतलं आणि दोन्ही चमचाच्या साह्याने मिक्स करून घेतलं. साधारण 5 ते 7 मिनटं मला हे मिश्रण मला मिक्स करायला लागलेत. आणि बघा, इथं मी लाडू वळवायला घेतलेत. इथं मी सगळे लाडू वळवून तयार केलेत. बघा, हिवाळा स्पेशल आपले डिंक मेथीचे लाडू तयार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.